गुन्हे जपून प्रकरणात मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अनुषंगाने आज आपण या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी विष्णू चाटे यांना बीड संभाजीनगर या हायवेवरती ताब्यात घेतलेला आहे। त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतलेला आहे। आतापर्यंत या प्रकरणामध्ये 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले आणि विष्णू चाटे या प्रमुख आरोपींना आपण ताब्यात घेतलेले आहे। सदर विष्णू चाटे या आरोपीचा शोध घेण्यासाठी आपण पुणे शहर, नाशिक शहर परिसर आणि संभाजीनगर या भागामध्ये आपण वारंवार त्याचा पाठलाग करत होतो आणि आज अखेर त्याला आपल्याला ताब्यात घेण्यामध्ये यश आलेले आहे। उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी आपली 3 पथके कार्यरत आहेत आणि ती राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये त्याचा शोध घेत आहे। नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत आपले बीडचे पोलीस निरीक्षक ते बोलत आहेत की आपण विष्णू चाटेला संभाजीनगर ते बीड रोडवर पकडलेला आहे आणि आपण त्यांना पकडून त्यांना कोठडीमध्ये टाकलेला आहे आणि असे एकूण 4 आपण अपराधी पकडलेले आहेत। तर ते आपले मसाजोग येथील प्रकरणाच्या माध्यमातून त्यांना पकडलेला आहे आणि त्यांची चौकशी चालू आहे। असे एकूण 6 जण आहेत, तर त्यातले 4 जण पकडलेले आहेत असेही त्यांनी सांगितलं आणि या पोलीस प्रशासन हे कडक कारवाई करत आहे असंही त्यांनी त्यांच्या भूमिकेतून सांगितलं। तर असेही आपण भूमिका करत आहोत, तर त्यांनी आपल्या भूमिकेतून स्पष्ट केलं। तर ह्या असे पोलीस सांगत आहेत आणि त्यांच्यावर कडक कारवाई करू असंही त्यांनी त्यांच्या भूमिकेतून सांगितलं। तर अशा प्रकारे आपल्या बीड जिल्ह्याचा कार्यकाळ चालू आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं।